मूळचे कोल्हापूरचे आणि गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या सुशांत लिंगरस यांनी एक महत्त्वाचा पेटंट मिळवलाय। इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सुशांत लिंगरस यांनी नवं तंत्रज्ञान विकसित केलंय। त्यांच्या या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली। कोल्हापुरातील रोड कॉन्ट्रॅक्टर शिरीष लिंगरस यांचे सुपुत्र सुशांत लिंगरस अमेरिकेत काम करतात। सुशांत औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून रिमॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत। अमेरिकेच्या राष्ट्रीय धोरणांशी सुसंगत असं तंत्र त्यांनी विकसित केलंय। इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी आणि औद्योगिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सुशांत आणि त्यांच्या टीमनं विकसित केलेल्या तंत्राला पेटंट मिळालं आहे। त्यामध्ये वापरलेल्या सर्किट बोर्डमधील मौल्यवान सेमी कंडक्टर चिप्स सुरक्षितपणे काढल्या जातात आणि त्याचा पुनर्वापर केला जातो। सध्याच्या काळात ट्रॅक्टर, अवजड यंत्रसामुग्री, विविध औद्योगिक उपकरणं आणि कंट्रोल युनिट्समध्ये सेमी कंडक्टर चिपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। मात्र एखादा इलेक्ट्रॉनिक भाग नादुरुस्त झाला तर संपूर्ण सर्किट बोर्ड बदलला जातो। त्यामुळे त्यातील वापरण्यायोग्य चिप्सही वाया जातात। ही बाब लक्षात घेऊन सुशांत लिंगरस आणि त्यांच्या टीमनं वापरलेल्या सर्किट बोर्डमधील सेमी कंडक्टर चिप्स व्यवस्थितरित्या काढण्याचं आणि त्याची काटेकोर तपासणी करून पुन्हा वापरण्याचं तंत्र विकसित केलंय। त्यातून उत्पादन खर्च कमी तर होईलच, पण इलेक्ट्रॉनिक कचरा कमी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे। सुशांत लिंगरस हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचं शिक्षण छत्रपती शाहू विद्यालय, पन्हाळ्यातील संजीवन हायस्कूल आणि न्यू पॉलिटेक्निक इथून झालंय। शिवाय ते उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत। कोल्हापूरच्या युवा अभियंत्यानं अमेरिकेच्या औद्योगिक क्षेत्रात आपल्या बुद्धीची छाप पाडली आहे।